आणि आता एक मोठी बातमी। पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळून आल्या। त्यामुळे जिल्ह्यातील 2,75,191 जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याच्या तक्रारी आधीच शाळांनी केल्या आहेत, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, नक्कीच आपण बघायला गेलं तर पालघर जिल्हा परिषद अंतर्गत साधारणतः 2200 शाळा येतात आणि या शाळांमध्ये जवळपास 2,75,191 इतके विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्याचा ठेका जो आहे तो इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे आणि या कंपनीकडून काही महिन्यांपासून जे पोषण आहार जे आहे तो निकृष्ट दर्जाचा येत असल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या शाळांनी केल्या होत्या, मात्र याकडे प्रशासनाने जिल्हा परिषदेने कुठेतरी दुर्लक्ष केलं आणि 2 दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील जी खानिवली आणि चिंचणी येथील ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये जो पोषण आहार आला तो पूर्णपणे बुरशीजन्य होता। तसेच ज्या अळ्या आहेत जिवंत अळ्या त्या या चिक्की आणि जे प्रोटीन्स आहेत यांच्यामध्ये आढळून आले। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठेतरी जिल्हा परिषद आणि प्रशासन खेळ करतंय असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित झाला। एकूणच वारंवार तक्रारी करून देखील जिल्हा परिषद असेल किंवा जे संबंधित विभाग आहेत ते या ठेकेदाराला का पाठीशी घालतायत असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। यापूर्वी देखील ज्या शाळांनी पत्र दिले होते ती आपल्या हाती काही लागलेली आहेत। ऑगस्ट आणि त्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यांमध्ये या जिल्हा परिषद शाळांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या की अशा प्रकारचा बुरशीजन्य जो पोषण आहार आहे तो विद्यार्थ्यांना दिला जातोय, मात्र कुठेतरी जिल्हा परिषद असेल किंवा संबंधित जे विभाग आहेत ते या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत। राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात। पिलीभीतमध्ये अजगर दिसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। गावकऱ्यांनी अजगराला पकडून वन विभागाच्या टीमच्या स्वाधीन केलं। जम्मू काश्मीरच्या सोनबर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। रस्त्यावर बर्फाचा थर साचलाय आणि त्यामुळे काही रस्ते देखील बंद आहेत। रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी बीआरओच्या टीमचे प्रयत्न सुरू आहेत। ओडिशाच्या पुरी येथील ब्लू फ्लॅग बीचवर नौदलानं नौदल दिनाचा सराव केला। 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाणार आहे। ब्रिक्स देशांकडून अमेरिकेच्या डॉलरच्या जागी स्वतंत्र चलन आणण्याचा प्रयत्न झाला तर काही देशांना 100% कराचा सामना करावा लागेल अशी धमकीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। असा प्रयत्न करणाऱ्यांना अमेरिकेतील बाजार सोडावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला। पॅलेस्टिनी निवासितांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीनं गाझामध्ये मदत सामग्रीचा पुरवठा थांबवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे 18 लाख लोकांना उपासमारीचा सामना करावा लागणार आहे। प्रदर्शनाआधीच पुष्पा 2 या चित्रपटाचे शोज हाऊसफुल झालेले आहेत। आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे। दरम्यान काही ठिकाणी तिकिटांची किंमत 2,000च्या वर पोहोचली आहे। जय शहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय। 36 वर्षीय जय शहा आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष झालेत। दरम्यान महिला क्रिकेटला चालना देणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुष एकेरी गटाचं जेतेपद पटकावलेलं आहे। 2 ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूनं चीनच्या वू लुओ यूवर 21-14 आणि 21-16 असा सरळ गेममध्ये विजय मिळवत तिसऱ्यांदा स्पर्धेचा किताब पटकावलाय। कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारतीय संघानं कोरियाचा 8-1 असा धुव्वा उडवलाय। भारतीय संघ अ गटातून सर्व सामने जिंकून अव्वल स्थानावर राहिलाय।